नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. वाघाचे हल्ले आणि मृत्यूची शृंखला. चंद्रपूर जिल्ह्यात काही थांबता थांबेना. आज पुन्हा वाघाच्या हल्ल्यात मूल तालुक्यातील भगवानपूर येथे वाघाने एका महिलेला ठार करीत एका मृत्यूची भर घातली. वाघांच्या सततच्या हल्ल्याने एकीकडे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे वन विभाग हतबल झाल्याचे दिसत आहे. या महिन्यातील हा 10वा बळी ठरला आहे. मानव वन्यजीव संघर्ष प्रचंड विकोपास गेला असून हिंस्र वन्य प्राणी आता शहराकडे वाटचाल करू लागले आहेत. गडचिरोली शहरात 2 दिवसांपूर्वी विशालकाय हत्तींनी फेरफटका मारला आणि आता काल रात्री एका अस्वलाने देसाईगंज येथे शहरात ठाण मांडल्याचे दिसून आले. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. महायुती सरकारने मोठा गाजावाजा करीत अनेक विकासात्मक कामाचे उद्घाटन घाईघाईने उरकले, परंतु उद्घाटनानंतर त्या विकासात्मक वास्तूंचे खरे रूप समोर येत आहे. अशा अनेक वास्तूंपैकी मुंबईतील एका मेट्रोच्या भूमिगत वास्तूची पहिल्याच पावसाळ्यात दैना उडाली असून काही दिवसातच हा मार्ग बंद करावा लागला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याचे दणदणीत उद्घाटन केले होते. श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपुर का सबसे पहला NBA एक्रेडिटेड इंस्टीट्यूट. तब से अब तक ये इंस्टीट्यूट अपने बेस्ट रिजल्ट, एक्सेलेंट एकेडमिक एंड वेल क्वालिफाइड एंड एक्सपीरियंस टीचर्स के साथ साथ प्लेसमेंट के लिए जाना जाता है. हमारे इंस्टीट्यूट में विविध प्रकार के ब्रांचेस हैं. इन कोर्सेज में एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को 10वीं या 12वीं में सिर्फ पास होना आवश्यक है. इन सभी कोर्सेज के साथ एडवांस डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी ये कोर्स भी हमारे यहाँ अवेलेबल है, जिसमें एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को BSc केमिस्ट्री, बॉटनी, जूलॉजी, माइक्रोबायोलॉजी, BAMS, BHMS, BUMS में पदवीधर रहना आवश्यक है. हर साल हमारे स्टूडेंट्स का कैंपस थ्रू सिलेक्शन बजाज स्टील, फिलिप्स, C8 टायर्स, ओमैट, अंबुजा सीमेंट जैसे बड़े बड़े कंपनी में हो रहा है. और इतना ही नहीं, चंद्रपुर के बाहर गांव से आने वाले स्टूडेंट्स के लिए हमारे यहाँ हॉस्टल की सुविधा और बस की सुविधा भी उपलब्ध है. सध्या मे महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली असून याचा परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे. वणी शहरात एका लहान मुलाचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संस्कार आंभोरकर असे मृतकाचे नाव असून तो रात्री झोपला असताना विषारी सापाने घरी प्रवेश केला आणि त्याला दंश केला. शरीरात विषाचे प्रमाण वाढत असताना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अवैध रेती तस्करांनी घेतला एका निष्पाप 9व्या वर्गातील विद्यार्थ्यांचा जीव. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगाव येथे रेती घाटाचा लिलाव झाला असे सांगून अवैध रेती तस्कर रेतीची तस्करी करत होते आणि या कामात असलेल्या मजुराकरिता जेवणाचा डब्बा घेऊन आलेल्या एका 9व्या वर्गातील मुलाने त्या मजुराला डब्बा तर दिला, परंतु ट्रॉलीतून उडी मारताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॉड त्याच्या गुप्तांगाला लागला आणि तो जागीच गतप्राण झाला. अमरावतीच्या विमानतळावर अमरावतीवरून मुंबईकरिता जाण्याकरिता इंडिगोचे विमान तयार झाले होते. प्रवासी विमानात बसले. वैमानिकाने विमान उडत असल्याचा इशाराही प्रवाशांना दिला आणि अचानक वैमानिकाच्या लक्षात आले की विमानात पेट्रोलच नाही. अशी आश्चर्यकारक घटना अमरावती विमानतळावर घडली असून येथील अमरावती ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आणि यामागील खरं कारण हे होतं की विमानाकरिता लागणारा इंधन आणणारा टँकर हा चिखलात रुतून बसला. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरील केस गळणे सुरू झाले की त्याची धांदल उडते. थांबा, घाबरू नका. केस गळण्यावर खात्रीलायक उपचार आपल्या चंद्रपूर शहरातच उपलब्ध आहे. या क्लिनिकचे नाव आहे डॉक्टर बत्रा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि कुठलाही साईड इफेक्ट न होऊ देता डॉक्टर बत्रा यांच्या क्लिनिकमध्ये उपचार केले जातात. तसेच त्वचेची समस्यासुद्धा येथे खात्रीने सोडवली जाते. तर एकदा नक्की भेट द्या. डॉक्टर बत्रास ही एक लार्जेस्ट चेन आहे होमिओपॅथीची, ज्याच्यामध्ये 200+ ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि अदर सिटीजमध्ये पण ब्रांचेस आहेत. तसं 5 अदर सिटीजमध्ये पण कंट्रीजमध्ये ब्रांचेस आहेत. बत्रास एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे हेअर्ससाठी, ज्याच्यामध्ये आम्ही थेरपीज वगैरे देतो, प्लस होमिओपॅथिक ट्रीटमेंट पण दिली जाते. जसं थेरपीजमध्ये आम्ही ग्रो हेअर, STM आणि एक्झोजन नावाची ट्रीटमेंट असते जी दिली जाते.
जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील वडोली गावाजवळ प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा नजरेस आले आहेत. इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी संशोधन केल्यानंतर तब्बल 60 ते 70 कोरीव खडक चित्रे या भागात आढळून आले. याचा संबंध आदी मानवाच्या जीवनशैलीशी असण्याचा दाट संशय संशोधकांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून या मार्गावर अपघातांच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत. प्रत्येक महिन्यात किमान 10 ते 12 दुर्घटना घडत असून 5 ते 10 व्यक्तींचा मृत्यू हा ठरलेलाच आहे. या विरुद्ध आता सर्वपक्षीय नेत्यांनी आरोप करीत सुरजागडकरिता बायपास मार्ग निर्माण करावा अशी मागणी केली आहे. मागील आठवड्यात 10 लोकांचा मृत्यू या मार्गावर झालेला आहे आणि ही अवजड वाहने प्रचंड वेगाने मार्गक्रमित असतात. कारगिल जिल्ह्यातील हंदरमान गावातून भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या एका महिलेला 10 दिवसांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या हवाली केले. ही महिला 43 वर्षाची असून तिचे नाव सुनीता जामगाडे असे आहे. 14 मे रोजी ती सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेली होती. सुनीता नागपूरच्या एका रुग्णालयात परिचारिकेचे काम करत होती. नंतर तिने कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तिला एक 12 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. या संदर्भात माहिती मिळाली असता ती मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.